रोहित पवार सध्या बोलतात। रोहित पवार यांना सध्या पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलेलं आहे। आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले होते। नाशिकच्या चांदवड या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेले आपण बघितलेत। सध्याची दृश्य जर आपण बघितली तर हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार या सगळ्यांना पोलिसांनी आंदोलनामधून ते घेऊन गेलेले होते आणि सध्या ते पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे। तर गेल्या 2 तासांपासून नाशिकच्या चांदवड परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आपण बघितले। या आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न इथल्या पोलिसांनी केला होता। काही अंशी बळाचा देखील वापर करण्यात आला। महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलेले आहेत आणि या आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांनी केली। यावेळेला महाविकास आघाडीचे जे महत्त्वाचे नेते यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, जे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, त्या सगळ्यांना पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि नाशिकच्या चांदवडमध्ये जे खरं तर कांदा उत्पादकाचं आगार असं मानलं जातं, कांद्याचं आगार मानलं जातं, याच नाशिकमध्ये सध्या चांदवडमध्ये नाशिकच्या चांदवड परिसरामधला हा सगळा आक्रमक अशा आंदोलनाचा हा पवित्र आपण बघतोय। रोहित पवार यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे पोलीस आणि महाविकास आघाडीमधले हे महत्त्वाचे नेते यांच्यामध्ये नेमकी काय बातचीत होते हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। नवी दिल्लीमध्ये उद्या कांद्याच्या प्रश्नावरती महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। केंद्रामधून काही तोडगा या प्रश्नावरती निघतो का हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला याविषयी माहिती देतील। मुकुल, सध्याची दृश्य जर आपण बघितली, एकीकडे रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ हे महाविकास आघाडीचे नेते पोलीस स्थानकामध्ये दिसतात, दुसरीकडे आंदोलकांची धरपकड आपण पाहतोय। जे प्रमुख नेते होते त्या सर्व प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यात आमदार रोहित पवार या सर्व प्रमुख नेत्यांनी ज्यावेळेस त्यांची भाषणं सुरू होती त्या भाषणादरम्यानच कुठेतरी कार्यकर्त्यांना, आंदोलकांना एक स्वरूपाचा इशारा दिलेला होता की आपल्याला ही सभा झाल्यानंतर, बैठक झाल्यानंतर इथे थांबायचं नाहीये, तर आपल्याला पुढे टोल नाक्याच्या दिशेने देखील जायचं आहे आणि रस्त्यामध्ये जर पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला पुढे जायचं आहे आणि जे ट्रक उभे आहेत त्या ट्रकची, त्या वाहनांची हवा सोडायची। सरकार आपल्या आंदोलनाची दखल घेत नसेल तर आपल्याला सरकारचे डोळे उघडण्यासाठी अशा स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल, हा इशारा देण्यात आलेला होता। आणि त्यानंतर सर्व आंदोलक रोहित पवार यांच्यासह पुढच्या दिशेला निघालेले होते। पोलिसांनी मोठी त्यांची कुमक गोळा केलेली होती आणि अखेर रोहित पवार असेल किंवा त्यांच्यासह जे इतर नेते मंडळी होती त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता चांदवड पोलीस ठाण्यामध्ये या सर्व आंदोलकांना आणलेलं आहे। प्रमुख पदाधिकारी हे बसलेले आहेत आणि बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांचा जमाव हा वाढत चाललेला आहे। चौफुलीवर जेवढे कार्यकर्ते, आंदोलक एकत्र झालेले होते, ज्यावेळेस महायुती हम तुम्हारे साथ हैं, रोहित प्याला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकजुटीचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, शेतकरी एकजुटीचा। आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने पणन मंत्री जयप्रकाश रावल यांच्याशी चर्चा केलेली आहे। लासलगावचं आंदोलन, आजचं आंदोलन आणि नाशिकच्या असलेल्या शेतकऱ्यांची तीव्र नाराजगी, महाविकास आघाडीच्या लोकांची धसका आणि शेतकऱ्यांचा प्रक्षोभाचा धसका घेऊन उद्या या राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री, कृषी मंत्री सगळेजण या संदर्भामध्ये दिल्लीला बैठकीला जात आहेत आणि दिल्लीला बैठक करून नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी जो महाविकास आघाडीने आंदोलन त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहे। या बैठक होणार आहे, तिथे आम्ही मुंबईला या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि डिझेल पेट्रोल भाववाढ वगैरे या प्रश्नासंदर्भामध्ये 100% बैठक करण्यात झाल्यानंतर मुंबईला लॉंग मार्च हा महाविकास आघाडीतून काढणार। सरकार जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय देत नाही
तोपर्यंत या महागाई आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लॉंग मार्च काढू आणि रस्त्यावर उतरून मुंबईचं मंत्रालयात सुद्धा घेराव घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. उद्या आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. त्यामध्ये महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाचे तरच शेतकरी संघटना, नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सगळ्यांना बोलवणार. लॉंग मार्च जोरात होईल. नाही, आम्हाला सोडून दिलं. आता काय करतील पुढे बघून द्या. आम्ही आमचं आंदोलन ठरवलेलं आहे. सरकारच्या कानावर पडत नाही, सामान्य लोकांचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही, युवांचा नाही, महिला सुरक्षेचा प्रश्न या राज्यामध्ये जो वाढत चाललेला आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही. मग आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही, रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांसाठी लढावं लागतं. 18 तारखेला आपण लढलो तेव्हा तिथं 3.5 रुपयाली कांद्याचा रेट सरकारकडनं वाढवण्यात आला, पण त्याच्यामध्ये आम्ही आणि शेतकरी खुश नव्हते. आमचं म्हणणं होतं इलेक्शनच्या आधी 24 रुपये रेट तुम्ही डिक्लेअर करा, इलेक्शन नंतर 12-12.5 रुपये तिथे डिक्लेअर करा. आमचं म्हणणं एवढंच आहे, इलेक्शनच्या आधी जो रेट होता तो तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे. म्हणून हे आंदोलन आम्ही केलं. आमच्या 6,000 शेतकऱ्यांना, ठीक आहे 6,000 इथं आले असते तर 6,000 शेतकऱ्यांना येऊन दिलं नाही आणि आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलं. कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत. त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल. तरी सुद्धा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं, महाविकास आघाडीची उद्या काँग्रेस भवन मुंबईला मीटिंग तिथं होणार आहे. त्या मीटिंगमध्ये पुढे जाऊन मुंबईवर आंदोलन आपण कसं करायचं या महागाईबद्दल सुद्धा आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा तिथं निर्णय घेतला जाईल. त्यामुळे बघूया. पण शेवटी हा बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील. ते माजलेले लोक आहेत. सत्ता आणि पॉवर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही. तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं. रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपलं ऐकणार नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय. उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल. जे प्रश्न झाले त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींबाबतची टीका टिप्पणी केली, त्याविषयी आपलं काय मत आहे? त्या मेलडीबद्दल बोलले, काहीतरी चॉकलेटबद्दल, आणि कुठेतरी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, हे कुठल्याही नेत्याला शोभत नाही असं वेगळ्या शैलीमध्ये त्या ठिकाणी बोललं. आता लोकांचं हेच मत झालेलं आहे. आज लोकांना पेट्रोल आणि डिझेल इतकं महाग घ्यावं लागते, लाईनीत उभं राहावं लागतंय, त्याच्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. मग सामान्य लोक एवढ्या अडचणीत असल्यानंतर नेता हा चिडतो, चिडल्यानंतर काही प्रमाणात व्यक्त होतो, व्यक्त झाल्यानंतर पुढच्याने नाराजगी व्यक्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, अडचण सोडवली, तर हे जास्त महत्वाचं आहे. आता मी लोकांना बोलतो. तर महाविकास आघाडीमधले नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. अंबादास दानवे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सोबतच रोहित पवार आपण बघितलं. या सगळ्या आंदोलक नेत्यांना असं आपण म्हणूया पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, मात्र त्यांना आता सोडण्यात आलेलं आहे. हे आंदोलन असं सुरू राहील असंही रोहित पवार म्हणाले. आणि सिस्टीमच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरावंच लागतं. शेतकरी विरोधी निर्णय सध्या सरकारकडून घेतले जात असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे. मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणावरून माहिती देत आहेत. मुकुल, आपण बघितलं या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, आता सोडण्यात आलंय. कशी असेल या आंदोलनाची पुढची दिशा? ताब्यात घेतलेलं होतं त्यांना देखील सोडून देण्यात आलं. मात्र नेत्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्यांना देखील सोडून देण्यात आलं. मात्र जसं शशिकांत शिंदे आणि इतर नेत्यांनी सांगितलेलं आहे की यापुढे मुंबईमध्ये उद्याला एक बैठक होणार आहे, महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आंदोलनाच्या संदर्भातली पुढची दिशा
ही ठरवली जाणार आहे. कारण आज बरं. नाशिकमध्ये आंदोलन केली. काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं होतं ते लासलगावमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि ह्या आंदोलनानंतर आता मुंबईमध्ये महाविकास आघाडीची एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा देखील ठरवली जाणार आहे आणि ह्या आंदोलनाच्या दिशेनंतर मुंबईच्या मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा, आंदोलन करण्याचा इशारा नेत्यांनी नाशिकमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर रोहित पवार, शशिकांत शिंदे यांनी असंही मत व्यक्त केलं की सत्ताधारी पक्षाचे काही नेते, मंत्री हे दिल्लीमध्ये देखील बैठक घेणार आहे. मात्र त्यांनी दिल्लीमध्ये बैठक घेताना नाशिकच्या कांद्यासंदर्भात, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारचा तीव्र विरोध आंदोलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. बरं, मुकुल असे सोबत रहा. हे आंदोलन जे गेल्या 2 तासांपासून सुरू होतं, या आंदोलनामधली काही महत्त्वाची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया. कशा पद्धतीने गेले 2 तास हे आंदोलन सुरू होतं तेव्हाची ही दृश्य. जोपर्यंत आपल्या नेत्यांना सुटका केली जात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.